पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवसाच्या मॉरिशसच्या दौऱ्यावर भारत आणि मॉरिशसमध्ये होणार व्यापार करार। मॉरिशसमधील विकास कामांसंदर्भात देखील काही करार होणार। आता राम मंदिराच्या पाठोपाठ होणार सीताचं देखील मंदिर। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं मोठं विधान। बिहारच्या मिथिलामध्ये होणार सीतेचं भव्य मंदिर। हिंगोलीमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची शक्यता। काँग्रेसचे माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर शिंदेंच्या शिवसेनेच्या वाटेवर। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये होणार पक्षप्रवेश। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री महाराज यांचं नांदेड विमानतळावर आगमन। धीरेंद्र शास्त्री यांना पाहण्यासाठी नांदेड विमानतळावर त्यांच्या भक्तांची झुंबड। भक्तांची गर्दी पांगवण्यासाठी पोलिसांना करावी लागली कसरत। पैठणमधील घाटावर विविध धार्मिक चित्र रेखाटली। धार्मिक चित्रांकडे नागरिक आकर्षित। आमदार विलास भुमरे यांच्या संकल्पनेतून चित्र रेखाटण्यात आली। फरार असलेल्या खोक्याची गाडी पोलिसांनी केली जप्त। स्थानिक गुन्हे शाखेकडून सतीश भोसलेचा अद्यापही शोध सुरू। तर सतीश भोसले फरार, मात्र गाडी पोलिसांच्या ताब्यात। संतोष देशमुख हत्येतील मुख्य आरोपी अद्याप फरार। कृष्ण आंधळे पोलिसांना गुंगारा देऊन गायब। हत्येला 3 महिने उलटूनही कृष्ण आंधळे फरारच। संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज बुलढाणा जिल्ह्यातील चिखली शहर बंद। आज सकाळपासून चिखली शहरातील रस्त्यावर शुकशुकाट। वाल्मिक कराड आणि इतर आरोपींना फाशी देण्यात यावी, तर मुंडे यांना सह आरोपी करण्यात यावं, या मागणीसाठी शहर बंदची हाक। मुंबईतील क्रीडावेद संस्थेच्या वतीनं क्रिकेटपटूंचा भव्य गौरव सोहळा चेंबूरमध्ये आयोजित। खासदार मनोज कोटक यांच्या हस्ते बृहन्मुंबई विभागातील 15 क्रीडा प्रकारातील 90 खेळाडू आणि क्रीडा कार्यकर्त्यांचा केला सन्मान। महेंद्र चेंबूरकर यांच्या संकल्पनेतून सत्कार सोहळ्याचं आयोजन। अखिल महाराष्ट्र मूर्तिकारांचं आज महासंमेलन। पीओपी बंदी संदर्भात या महासंमेलनाचं आयोजन। दुपारी 3 वाजता परळच्या भिवाजीराव नरे उद्यानामध्ये संमेलन। तर पीओपी बंदी उठवण्यासाठी मूर्तिकार राज्य सरकारला विनंती करणार। 31 मार्चपासून अमरावतीतून विमानसेवा सुरू होणार। अमरावती ते मुंबई पहिलं विमान उडणार। अर्थसंकल्पातील घोषणेमुळे अमरावतीकरांची उत्सुकता शिगेला। जॉय मल्ल्या बागची सुप्रीम कोर्टाचे नवे न्यायाधीश। जॉय मल्ल्या बाग यांची न्यायाधीशपदी नियुक्ती। न्यायाधीश नियुक्ती करणाऱ्या कॉलेजियमकडनं त्यांची निवड। गडचिरोलीच्या मल्टीमीडिया छायाचित्र पॅनल प्रदर्शनाचं आयोजन। सामाजिक न्याय विभागाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन। या प्रदर्शनाचं उद्घाटन जिल्हाधिकारी अविशांत पंडा यांच्या हस्ते करण्यात आलं। परभणी शहरामध्ये ठिकठिकाणी रस्त्याच्या कडेला कचऱ्याचे ढिगारे, त्यामुळे शहरात दुर्गंधी पसरत असून रोगराई वाढण्याची शक्यता। महानगरपालिकेचं मात्र या समस्यांकडे दुर्लक्ष। परभणीमध्ये महिला पोलीस कर्मचाऱ्यांसाठी नानलपेठ पोलीस ठाण्यामध्ये कार्यशाळा। यावेळेस महिलांना त्यांच्या आरोग्यविषयक करण्यात आली जनजागृती। वाशिम जिल्ह्यामध्ये उन्हाची तीव्रता वाढली। जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांचं वेळापत्रक बदललं। जिल्ह्यात शाळा सकाळी 7:30 वाजल्यापासून 11:30 वाजेपर्यंत या वेळेत भरवल्या जाणार। अमरावतीमध्ये 1935 गावांची पशुगणना पूर्ण, तर 78 गावे अपूर्ण। 270 गावांमध्ये प्रगणनेचं काम सुरू, तर 28 फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचं काम सुरू। जगातल्या 10 सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारतातल्या 6 शहरांचा नंबर। भारत जगातल्या 5व्या क्रमांकाचा प्रदूषित देश। तर वायू प्रदूषणामध्ये जगातल्या 20 शहरांपैकी 13 शहरं भारतामध्ये। कृष्णा नदीमध्ये मळीमिश्रित पाणी। अमणापुरात मळीमिश्रित पाण्यामुळे सापाचाही देखील मृत्यू। कृष्णा नदीकाठच्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात। अकोला जिल्ह्यातील अकोट शहरामध्ये रणरागिणी बहुउद्देशीय संस्थेच्या वतीनं महिलांसाठी जुन्या खेळांचं आयोजन। जुन्या खेळांची ओळख व्हावी या उद्देशानं या खेळांचं आयोजन। चिपळूण नगर परिषदेचा अनोखा उपक्रम। टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्यात रमलेत कर्मचाऱ्यांचे हात। तर फावल्या वेळेत तयार केल्या जाणाऱ्या या वस्तू शहरातील अनेक भागांचं सुशोभीकरण करण्यासाठी संस्थांना दिल्या जात आहेत भेट। भारतातल्या पहिल्या किन्नर महोत्सवाचं केडीएमसी कडून आयोजन। महोत्सवात तृतीयपंथीयांनी नृत्य आणि फॅशन शोच्या माध्यमातून मांडल्या आपल्या व्यथा। शिर्डीमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी क्रिकेट खेळाडू दिलीप वेंगसकर यांनी घेतलं साईबाबांच्या समाधीचं दर्शन। दर्शनानंतर साईबाबा संस्थांच्या वतीनं त्यांचा स्नेहवस्त्र आणि साईंची मूर्ती देऊन करण्यात आला सत्कार। पैठणमधील संत एकनाथ महाराज समाधी मंदिरामध्ये एकादशीच्या निमित्तानं दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी। मंदिर परिसर भाविकांनी अक्षरशः फुलून गेला।
पंढरपूरच्या सांगोला येथे अखिल भाविक वारकरी मंडळाचं पहिलं वारकरी संमेलन संपन्न. अक्षय महाराज भोसले, सुधाकर महाराज इंगळे उपस्थित. कलाकार मानधन समितीमध्ये प्रत्येक जिल्ह्यात भाविक वारकरी मंडळाचा एक प्रतिनिधी असावा असा करण्यात आला ठराव. सोयगाव तहसील कार्यालयामध्ये अधिकारी कर्मचारी वेळेत उपस्थित नसल्यानं नागरिकांची गैरसोय. अधिकारी कर्मचारी वेळेवर दालनामध्ये हजर असतील तर कामं त्वरित होतील अशी नागरिकांची अपेक्षा. शहीद विनायक पुजारी यांच्या पार्थिवावरती शोकाकुल वातावरणामध्ये अंत्यसंस्कार. हजारोंच्या उपस्थितीमध्ये शहीद विनायक पुजारी यांना निरोप देण्यात आला. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.